राम राम पुष्पालक मित्रांनो. तर पुष्पालक मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या छोट्याशा आपल्या मिनी ब्लॉक मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता असं सुंदर आपल्या गोट्यातील नियोजन आपण लावलंय. गाई म्हशी म्हणा, बघा मित्रांनो कसं आहे. त्याला आपण शेंगदाणा पेंड आता चालू केली आहे वासराला. नाही नाही, 1.5 महिन्याचं वासरू आहे. तब्येत बघायची, दूध दूध पिऊन एकदम टकाटक आहे. तर मित्रांनो, बायो मध्ये जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला लिंक वर जावा. इंस्टाग्राम आयडी वर जाऊन तुम्ही फॉलो करा आयडीला, आणि युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ऑल बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला जनावरांच्या बाबतीत अनेक असे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, असं काही नाही की खेडेगावात म्हशी सांभाळायचं किंवा देखभाल कसं करणं होतंय न होतंय तरुण पिढीला विचार करतात. तर तसं काही नाही, करा. होतंय, केलं तरच होतंय. लॉस होतं काय होणार आहे, लॉसच होणार आहे की. रिकव्हरी करूया नंतर आपण. तर असं बघा, मी मी तुमच्याशी बोलत बघा, ती बघा कसं बघायचे. बघा तिचे कान बघा, तिचे डोळे बघा कसं बघायचं. ही शांत बसले, ही लय आगाव आहे. आपण जेवढं विचार करू शकत नाही तेवढं आगाव आहे. बघा लगेच हात लावले की खाजवा म्हणते, हात लावले की खाजवा म्हणते. का रे बाबा, सरजा जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला, थांबा. बघ, आमचे मित्र तुला बघावं म्हणले, बघून घे एकदा. कमेंट करा कसं दिसतंय तुम्हाला हे. तर मित्रांनो, सुंदरपैकी आपल्या गोट्यात नियोजन आहे. तर तरुण पिढीला एवढं सांगायचे की बाबांनो, शेतीसाठी आता शेताला कसं मालाला योग्य भाव लागत नाही, काही नाही. तर शेतकरी म्हणजे ठासळून चालले की बाबा कसं काय करावं. तर मित्रांनो, तरुण पिढीला एवढंच कळवायचे की तुम्ही शेतीसाठी जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करा. चांगला आहे. असं नाही की बेजारी तर सगळ्याच कुठं पण व्हावं लागते. कंपनीत तुम्ही गेलो तिथं पण बेजारी होणारच आहे, इथं पण होणारच आहे. तर आपण काल आपल्या ह्या वासराला बाजारलं होतं, म्हणजे अंगावरचे सगळे केस बिस सगळे काढून टाकले. तर कसं एकदम आपल्या गोट्यातील लहान लहान लेकरं म्हणलं तर किती, 1 2 3 4 5 आहेत. हं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर इन्स्टा आयडीला फॉलो करा, आणि बायो मध्ये तुम्हाला युट्यूब चॅनलचं लिंक दिले, तिथं पण जाऊन फॉलो करा, सबस्क्राईब करा, ऑल लाईनचं बटन दाबा. जय महाराष्ट्र. समजलं.